महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। सगळ्यांचं मत व्यक्त झाल्यानंतरच कुठलाही निर्णय घ्यायचा असं आमचं अगोदर ठरलं होतं आणि तो निर्णय झालेला आहे। येत्या 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता चिंचपाड्याच्या ब्रिज खालून आंदोलनाला सुरुवात होईल आणि सरळ विधान भवनावर हे आंदोलन जाणार आहे। मामा ज्या पद्धतीनं आपण बघत असाल तुम्ही 15,000 लोकांना येण्याची म्हणजे शाश्वती देत आहे किंवा या संदर्भामध्ये एक इच्छा व्यक्त करताय, मात्र आजची स्थिती तशी गंभीर होती। म्हणजे इतकं मोठं आंदोलनाची दिशा ठरवल्या जात असताना सुद्धा खुर्च्या अनेक खुर्च्या खाली दिसल्या। नाही, ॲक्च्युली असं होतं की आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती, सरसकट सगळ्यांना बोलवलं नव्हतं, हे मलाही माहीत आहे। कारण नाही तर मी पण भिवंडीवर येताना 200-500 लोक दांडली असतात, पण तसा विषय नव्हता, फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती चांगली होती त्याच्यामुळं। आणि हे लक्षात ठेवा, 15 ते 20 हजाराचा जो आमचा मोर्चाचं प्लॅनिंग आहे, ठीक आहे, तुम्हाला जरी काही वाटत असतं तरी तो विषय काय अशक्य असं नाही, 100% शक्य होईल। आणि मला तर वाटतं असतं की बाबा उरण आणि पनवेल तालुक्यातूनच बहुसंख्य 10 ते 15,000 लोक असतात। पण ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये इथल्या भूमिपुत्रांचा किंवा प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक होता तो कुठेतरी मावळताना दिसतोय। त्याचं कारण असं आहे की जे अग्रणी लोक होती त्यांना भारतीय जनता पार्टी कॉन्ट्रॅक्ट देते। ते तुम्हीच स्वतः उत्तर दिलं त्याचं, ते अग्रणी होते आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणून आता त्यांच्याशिवाय असं नाही का लोक त्यांच्यासोबतच होते, त्यांच्याशिवाय हे आंदोलन सक्सेस करून तुम्हाला नक्की दाखवू। पण आता तुमची सोबत आम्हाला हवी। पण आता तुम्ही त्या आंदोलनाचं नेतृत्व करताय, तुम्ही म्हणजे सगळे लोक। आता लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतं? नक्की। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आम्ही नेतृत्व करत नाही तर सगळेच लोक नेतृत्व करतात। जसं तुम्ही ऐकलं असेल की ज्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे, फक्त काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ साहेब असले, अगोदर उद्धव साहेबांनी नामकरणासाठी प्रस्ताव दिला होता, शरद चंद्रजी पवार साहेब असले, त्याच्यानंतर जरांगे पाटील साहेब असतील, जेही आम्हाला याच्यात मदत करतील सगळ्यांची आम्ही मदत घेऊ। पण मामा, तुम्ही मागच्या वेळेला व्यासपीठावरून भीतीही व्यक्त केली होती की शरद पवारांशी असं बोलणं म्हणजे एक सामूहिक चर्चा, एक सहजची चर्चा होती की दिबा पाटलांच्या नावाच्या बाबतीमध्ये गंभीर आहे, हे नक्की होईल की नाही होईल। तुम्ही आता ह्या ठिकाणी प्रचंड मोठं आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीमध्ये आहात किंवा तुम्ही वारंवार ते करतायत, तुम्हाला विश्वास आहे तो? नाही, हा विषय गंभीर आहे, परंतु सगळा समाज गंभीर आहे एवढं मी तुम्हाला सांगेल। आणि समाज, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा समाज एकवटेल तुम्हाला दिसेल आणि फक्त तुम्ही आमच्यासोबत राहा, तर तुमची खूप मोलाची भूमिका असेल, आम्हाला खूप मोलाचं सहकार्य तुमचं मिळणार आहे, तुम्ही आमच्यासोबत राहा। बाकी लोकांचा जो विषय आहे ते लोक संघटित करणं, हे आमच्या बाळारामदादा पाटील असं सगळीच मंडळी हे करतील आणि मलाही कल्पना आहे, विश्वास आहे की आमची लोक संघटित। 1984च्या आंदोलनामध्ये 5 हुतात्मे झाले, दिबा पाटलांच्या काळातलं आंदोलन। तुम्हाला असं वाटतंय त्याची, माझं असं म्हणणं नाही की कोणाचं बली द्या, मात्र त्याची काहीतरी पुनरावृत्ती व्हावी असं वाटतंय? कारण सरकारला या कांठाळ्या बसलेल्या सरकारला ऐकायलाच जात नाही आणि वारंवार हेच सांगितलं जाते की केंद्राकडे प्रस्ताव मंजूर आहे आणि ते होईल। संघर्षाशिवाय तर काही होत, हे संघर्ष करणं हे आमच्या पाचवीला पोचलेलं आहे। जसं तुम्हाला सांगितलं, दिबा पाटील साहेबांच्या वेळेस देखील 5 हुतात्मे झाले, मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून देखील 105 हुतात्मे झाले। तर हा संघर्ष असणं गरजेचं आहे आणि लोकांना संघर्षात काय होईल, पण एवढं नक्की आहे सरकारला याची दखल घ्यावी लागेल आणि ते नाव द्यावं लागेल, इथपर्यंत आमचा संघर्ष असेल। सर, तुमची चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये तुम्ही पक्षप्रमुखांना देखील, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्याचं आम्ही निवेदन देणार आहे किंवा असं आंदोलन आम्ही उभं करतोय, बस त्या आंदोलनासाठी त्यांचं सहकार्य असावे, सगळ्याच पक्षाचे असावे। मराठा एकीकरण समितीने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, या आंदोलनामध्ये त्यांची देखील उपस्थिती असेल आणि त्यांचं देखील स्वागत करतो। तुम्हाला सांगितलं, मराठा एकीकरण समिती असेल, जरांगे पाटील साहेब, जे आम्हाला या सहकार्य करतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत। मामा, अगदी शेवटचं आहे, व्यासपीठावर तुम्ही असं म्हणालात की भारतीय जनता पार्टीचे कुठलेही नेते आता या ठिकाणी येत नाहीये, त्यामुळे आपण वेगळ्या प्रकारचं आंदोलन छेडलं पाहिजे, महत्वाची भूमिका मांडली। सत्ताधारी पक्षाची, भारतीय जनता पार्टीने बोलून सत्ताधारी पक्ष तुम्ही पाहिलं असेल, एक नाही त्याचा कार्यकर्ता येईल आणि त्याच्यामुळं आम्ही ठरवून आता आंदोलनाची दिशा ही आम्ही अजून उद्या परवा बसून
परंतु तारीख नक्की आहे, टायमिंग नक्की आहे आणि एक आंदोलन विधान भवनापर्यंत आहे हे नक्की. लक्षवेधी आंदोलन होईल म्हणजे दखल घ्यावी लागेल असं आंदोलन होईल. नक्की तुम्ही बघा. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.